या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर प्रकाश घाडगे सर यांच्या 5 पुस्तकांचा संच त्यांचे मातोश्री कैलासवासी अनुसया मारुती अनंत घाडगे अनुसया अनंत मारुती घाडगे यांच्या 6व्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा एक आगळा वेगळा असा महोत्सव या निमित्तानं त्यांच्या मातोश्रींचा स्मृती दिन शिवाय पुस्तक प्रकाशन सोहळा आजी माजी सैनिक संघटनांचे या ठिकाणी सभा त्याचबरोबर गुरुजनांचा ग्रंथतुला पुस्तकांचा अशा विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रदीपजी घाडगे सर नेते आहेत, त्याचबरोबर भारत देवकांत सर हे नेते अध्यक्ष पाटण तालुका कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी, त्याचबरोबर सोनावले सर आहेत, मनोहर यादव सर आहेत, त्याचबरोबर संचालक सन्माननीय रमेश जाधव सर हे अध्यक्ष साहेब त्यांना भेटवस्तू देत आहेत आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं। तर आपण घाडगे सरांशी बोलणार आहोत। सर, यामागली आपली कल्पना खरोखर एक आदर्शवत असं तुमचं कुटुंबीय आहे, तर सन्माननीय डॉक्टर साहेब आपल्याला हे कसं सुचलं आणि कशा पद्धतीनं हा कार्यक्रम तुम्ही इथं यशस्वी केला? तर बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर एज्युकेशनल चॅनलवर आपण बोलत आहात, आपण 2 शब्द या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं, आईंना आपण अभिवादन करावं, आपली आदरांजली व्यक्त करावी अशी मी विनंती करतो। बोला। माझ्या आईच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माझ्या पुस्तकांचं प्रकाशन व्हावं ही माझी मनापासून प्रामाणिक इच्छा होती। बरोबर। आणि ती 5 पुस्तकं त्याचं प्रकाशन झालं। त्याचं प्रकाशन केलं आहे, त्याच्यासाठी मला खरोखर एक तुम्ही आदर्श असा वेगळा पायंडा समाजामध्ये पाडलेला आहात। 6वा स्मृतिदिन हा सगळ्यांच्या चिरंतन लक्षात राहील अशा प्रकारचा एक आदर्श उपक्रम तुम्ही डॉक्टरी वैद्यकीय क्षेत्रात असला तरी त्यांच्या बहीण आहेत या ठिकाणी। खरोखर ताई नमस्कार, आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात। डॉक्टर साहेबांनी हा जो प्रकाशन सोहळा आणि डॉक्टर साहेबांच्या बरोबर सन्माननीय प्रदीपजी घाडगे सर आणि विस्तार अधिकारी साहेब आणि केंद्र प्रमुख आणि नेते सध्या आपल्या पाटण तालुक्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटत असतात असे आमचे प्रदीपजी घाडगे सर या ठिकाणी निर्वाणे सर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर कुंभार सर हे आहेत, आज डॉक्टर कोडगुले सर हेही आहेत। तर विविध क्षेत्रातील मान्यवर